शेवगाव शहरामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांची गळा चिरून निर्गुण हत्या केल्याची खळबळजनक घटना शेवगाव शहरामधील विद्यानगर परिसरात शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली। या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर हत्या झालेल्या कुटुंबाला भेटण्यासाठी जलसंधारण, राजशिष्टाचार तसेच अहमदनगरचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी सकाळी भेट देऊन मयतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं। आरोपींचा शोध तात्काळ घेऊन पीडितांना न्याय देण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनी ग्रामस्थांना दिलं। जी अतिशय दुर्दैवी आणि अमानुष अशी घटना काल रात्री घडली। एका कुटुंबातली 4 व्यक्तीचा अशा पद्धतीने अंत होणं हे अतिशय दुर्दैवी बाब आहे। गावकऱ्यांनी अतिशय संयम पाळलेला आहे। आज गाव बंद ठेवलेलं आहे। तातडीने भेट दिलेली आहे। कलेक्टर एसपींना देखील बोलले। फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे सगळे आपण एव्हिडन्सेस देखील गोळा केलेले। पीएम होण्याला उशीर झालेला आहे, कारण एकदम 4 हे दुर्दैवी मृत्यू झाल्या कारणानं त्यांचे पीएम करणं आणि ते पीएम पंचनाम्याला वेळ लागला। त्याचबरोबर त्यांचं व्हिडिओ शूटिंग आणि औरंगाबादलाच त्याची व्यवस्था असल्या कारणानं नगरला असती तर लवकरच पीएम झाला असता, अंत्यविधी देखील उरकला असता। परंतु प्रशासनाला देखील त्या संदर्भामध्ये योग्य ते आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या आरोपींचा छडा लावणं, आरोपी पकडणं हे आता पोलिसांसमोरचं चॅलेंज आहे। पणाला लावून पोलिसांनी त्या संदर्भामध्ये पकडलं पाहिजे अशा संदर्भामध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत। शेवटी असा एखादा प्रकार आपल्या तालुक्यामध्ये, गावामध्ये घडणं आणि मी माहिती घेतली की माणूस अतिशय चांगल्या वर्तणुकीचा होता, कोणाच्या आद्यात-मध्यात नव्हता। त्यामुळं एक्स मिलिटरी मॅन होता, आता भूमी अभिलेख कक्षामध्ये कामाला होते आणि अशा एका मुलाचा आणि दोघाचा अंत होणं, एक मुलगी वाचलेली इंजिनिअरिंगला संगमनेरला होती, त्याच्यामुळं शेवटी अशा पद्धतीनं हे दुर्दैवी कृत्य करणाऱ्याला सोडणं ही समाजाला घातक बाब ठरणार आहे आणि म्हणून अशांचा ताबडतोब बंदोबस्त करणं आणि त्याचा तपास करणं हे पोलिसांसमोरचं चॅलेंज आहे। निश्चित स्वरूपामध्ये एसपींना मी त्या सर्व प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। आपल्याला आरोपी पकडणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यामुळे सगळ्या गावकऱ्यांचं आणि सगळ्या ज्या काही कोणाला इन्फॉर्मेशन असेल त्यांनी ही माहिती पोलिसांना देणं आवश्यक आहे। कोणाचंही नाव उघड केलं जाणार नाही आणि म्हणूनसाठी ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे आणि शेवटी आरोपीला जर पकडलं तरच खऱ्या अर्थाने त्यांना न्याय होणार आहे। शेवटी त्या कुटुंबाचं दुःख हे मोठं आहे, कशानेही भरून न निघणारं दुःख आहे आणि या दुःखातून त्यांना सावरणं आणि त्यांचं दुःख हे कुणी आपले दुसरे लोक आहेत त्यांना हे दुःख वेगळं आहे, परंतु शेवटी एक मुलगी राहिली तिचं तर आणखी मोठं दुःख आहे आणि म्हणूनसाठी या कामी आपण सगळ्यांनी संयम पाळावं, सहकार्य करावं। तपासाकामी पोलीस आणि एसपी सर्वतोपरी काळजी घेतील आणि आरोपीला लवकरात लवकर पकडतील एवढं मी आपल्याला नम्र आवाहन करतो, विनंती करतो। शेवटी ही बाब शेवगावमध्ये घडलेली आहे आणि म्हणून सगळ्या जिल्ह्याचंच नव्हे तर महाराष्ट्राचं याकडे लक्ष लागलेलं आहे। या प्रसंगी आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी अभय महाजन, पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक आदींसह पोलीस या प्रसंगी हजर होते। या प्रसंगी पालकमंत्र्यांनी हरवणे यांच्या राहत्या घरी त्यांची मुलगी आणि सासू यांची भेट घेतली। तसेच वडुले या गावी जाऊन त्यांनी आई, भाऊ आणि बहीण यांची भेट घेऊन झालेल्या घटनेचा लवकरात लवकर तपास लावून आरोपींना कठोर शिक्षा होईल यांचं आश्वासन दिलं। यावेळी सासू राधाबाई माधवराव झिरपे आणि आई गोपिकाबाई गोविंद हरवणे यांनी पालकमंत्र्यांसमोर आपला आक्रोश व्यक्त केला। मी लहानचे मोठे केले, एवढे मोठे लेकरं, तुम्हाला काय सांगू। माझी एवढी मोठी न्यावा बी तोडली, बाबल्या तोडा, माझा आवई तोडा, माझी लेक तोडली, एवढे रक्तात पडे, हे कोणला सांगू मी, एवढं कुठं ठू सांगा ना तुम्ही साहेब। एवढं दुःख एवढं झालं सांगा ना तुम्ही, असे तडा तडा तोडले ना, कोण एवढा दुश्मन होता सांगा ना। न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय, एस9 मीडिया, शेवगाव।